साहेब असं नाही करायचं. तुम्ही आम्हाला अडवलं नाही साहेब. तुम्ही आपली पाटे पाटे व्यवस्थित मारा. आपण पाहू शकतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडनं गिरगावमध्ये ज्या ठिकाणी पांढरी पट्टी लावण्यात आली आहे त्या ठिकाणी काळी स्प्रे जी आहे ती मारण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पोलिसांकडनं या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी पांढऱ्या पट्ट्यांचा विषय जो आहे तो मुंबईमध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. दादर असेल, त्याचनंतर घाटकोपर असेल आणि आता गिरगावामध्ये देखील अशाच पद्धतीने जैन मुलींच्या करता ज्या पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या जैन समाजाकडनं ओढण्यात आलेल्या तयार करण्यात आलेल्या होत्या. त्या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरती सध्या आता काळा स्प्रे जो आहे तो मनसैनिकांकडनं मारण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील दादर शिवाजी पार्क येथे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरती आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर महापालिकेकडनं त्या सगळ्या पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या रंगवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. सध्या आता गिरगावातल्या सुखसागर या हॉटेलच्या शेजारी असलेल्या फुटपाथवरती खरं तर हा सगळा पांढऱ्या पट्ट्यांचा विषय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. जैन मुनी जे आहेत चातुर्वासामध्ये खरं तर या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरतून जाताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा विषय जो आहे तो गाजताना पाहायला मिळतो. एकीकडे मनसेकडनं सांगण्यात येतंय की हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद जो आहे तो आम्ही खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते मनसैनिकांकडनं करण्यात येत आहे आणि या मनसैनिक जे गिरगावातले मनसैनिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या सगळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरती आता स्प्रे जो आहे तो मारताना पाहायला मिळतात. परंतु पोलीस या सगळ्या मनसैनिकांची या ठिकाणी अडवणूक करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलीस आणि मनसैनिक यांच्यामध्ये सध्या ही बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅडम ऐका, मी काय बोलतो, तुमच्याकडे कंप्लेंट जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी येऊन हे पट्टे पूर्ण काढून टाकत नाही, इथे काळा कलर देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. त्याच्याशी आपण बातचीत करतोय. सर, हे मुंबईचं विद्रुपीकरण जे चाललेलं आहे याला जबाबदार कोण आणि पोलीस यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तुमच्यावरच करताय? नाही, याला सर्वस्वी जबाबदार ना प्रशासन आहे. कारण हे प्रशासन ना जैन लोकांना विकलं गेलेलं आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. हा इकडचा आमदार मंगलप्रभात लोढा हा जैन विकास मंत्री आहे. हे प्रशासन जैन लोकांना विकले गेले आणि पोलिसांनी मुद्दाम जाणून बुजून याच्याकडे कानाडोळा करतायत. जेव्हा आम्ही मनसेवाले जेव्हा इथे काळा रंग मारायला आलो तेव्हा पोलीस आम्हाला अडवतात. मग ज्या वेळेला हा पांढरा पट्टा मारला या लोकांनी त्यावेळेला पोलिसांनी का नाही कारवाई केली? इथे सीसीटीव्ही आहेत, पोलिसांनी शोधायचं कोणी पट्टे मारलेत आणि गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर. आम्ही जोपर्यंत हा रंग इथे काळा होत नाही आहे ना तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. महापालिकेकडे वगैरे तक्रार वगैरे केलेली का या सगळ्या? कशाला तक्रार करायला पाहिजे महापालिकेकडे तक्रार करायची गरज नाहीये. महापालिकेने जर हे प्रकार थांबवले नाहीत, या प्रकाराला आळा घातला नाही तर आम्ही जिथे जिथे जैन लोकांच्या सोसायट्या आहेत तिथे तिथे आम्ही काळा रंग मारायला चालू करणार आहोत. परंतु ही पहिली गोष्ट नाही. गिरगावात गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीच्या देशपांडेंनी याला सांस्कृतिक दहशतवाद म्हटलेलं आहे. तुमचं म्हणणं काय आहे? हे जाणीवपूर्वक फक्त घाटकोपरमध्ये आधी झालं होतं, आता हे मुद्दाम घडतंय. जैन जिहाद आहे म्हणून हा जाणीवपूर्वक मी सांगतो आणि देशपांडे साहेबांनी जे सांगितलंय ना ते अगदी खरं आहे. हा सांस्कृतिक दहशतवादच आहे आणि ही फक्त हे हळूहळू सुरुवात करतायत. हे आपल्याला बघतायत आपल्या मराठी लोकांची ताकद किती आहे आजमावून घेत आहेत आणि आम्ही आमची ताकद आता दाखवू. आणि जोपर्यंत महाराष्ट्र सैनिक आहे तोपर्यंत यांचे कुठले मनसुबे आम्ही पूर्ण होऊन देणार नाही. परंतु एकीकडे निलेशचंद्र मुनी जे त्यांचे काही धार्मिक गुरु आहेत ते म्हणतात की आम्ही सुद्धा बांगड्या घातलेल्या नाहीत अशा पद्धतीने धमकावण्याचं कुठेतरी वक्तव्य त्यांच्याकडनं येते. बघूया ना, त्यांनी बांगड्या घातल्यात नाही घातल्यात त्यांनी समोर यावं महाराष्ट्र सैनिकांच्या. मग कोणी बांगड्या घातल्यात काय होतंय ते आम्हाला कळेल आणि मला वाटतं लवकरच आता त्यांच्याकडे बांगड्या पाठवायचीच वेळ आलेली आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात चालू आहे. परंतु सातत्यानं जैन समाज एकीकडे आपण बोललो की अहिंसेच्या मार्गावरती जाणार आहे, परंतु त्यांच्याच मुनींकडनं अशा पद्धतीची चिथावणीखोर भाषणं किंवा धमक्या येणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं? बघा, हे एकीकडे अहिंसा, किडे मरू नये आपल्या पायाखाली म्हणून पट्टे मारायचे, दुसरीकडे मारहाणीच्या गोष्टी करायच्या, कसं समर्थन करतात? नाही, हे त्यांच्या मनातलं आहे ना, त्यांच्या मनातलं हे बाहेर आलेलं आहे. त्यांना पहिल्यापासून मुंबईवर ताबा मिळवायचा होता. ते एवढे वर्ष तो मनसुबे त्यांचे पूर्ण होत नाहीयेत. मग हळूहळू ते असा सांस्कृतिक दहशतवाद मांडून मुंबईवर ताबा मिळवायचा प्रयत्न करतात. परंतु जैन जिहाद वाटत नाही का हा ज्या पद्धतीने? 100% हा त्यांचा जिहादचाच प्रकार आहे.
100% हाच प्रकार आहे, पण आम्ही ते यशस्वी होऊन देणार नाही. पुंडेजी, सगळ्या मुंबईत हे होत असताना फक्त मोजक्या ठिकाणी विरोध केला जातोय आणि मराठी माणूस सगळ्या मुंबईत आहे, फक्त मनसेला किंवा काही मोजक्या संघटनांनाच का विरोध करावा वाटतोय? सगळ्या सर्वसामान्य मराठी मुंबईकरांची हा मनसुबा आणून पाडणं ही जबाबदारी आहे असं वाटत नाही का? तुम्ही काय आवाहन कराल? आहे बघा, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या सर्व तमाम मराठी भाषिक लोकांना सांगतोय, सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयाला विरोध करा, नाहीतर कालांतराने मुंबईचं नाव जैन गाव असं हे लोक करायला कमी करणार नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो! सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा जय हो!